आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सोमवार 13 जुलै रोजी आलेली सोमवती अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या दिवशी दही भाताचा एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय केला तर पितरांची कृपा मिळेल. घरावरील नजर दोष, करणी बाधा, सततचे आजारपण आणि पितृदोष नष्ट होईल. तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल. या उपायाची योग्य वेळ, योग्य पद्धत आणि कोणती चूक टाळायची हे आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण अर्धवट ज्ञान हे विषासमान असते. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो. अमावस्या तिथी 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 सुरू होईल आणि 14 जुलै रोजी दुपारी 3:13 राहील. मात्र आज मी सांगत असलेला दही भाताचा विशेष उपाय तुम्हाला सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 ते रात्री 11:45 या वेळेतच करायचा आहे. या वेळेत श्रद्धेने केलेला उपाय विशेष फळ देणारा आहे, त्यामुळे हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. सोमवती अमावस्येला आपल्या पितरांचे स्मरण, स्नान, दान, जप आणि ईश्वराची उपासना यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जण या दिवशी पितृतर्पण करतात, तर काही जण आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी विविध धार्मिक उपाय करतात. श्रद्धेने केलेले दान, जप आणि सेवा यामुळे पुण्य लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. ही अमावस्या विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करण्यासाठी उत्तम मानली जाते. या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण किंवा सेवा केली तर त्यांच्या कृपादृष्टीचा लाभ मिळावा अशी श्रद्धा अनेकांची आहे. यासोबतच भगवान विष्णूंचे नामस्मरण, विष्णू सहस्त्रनामाचा जप आणि शिवपार्वतीची भक्तिभावाने पूजा करणे ही शुभ मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे अनेक जण या दिवशी काही खास उपाय करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचा एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक जण करू शकतो. या उपायामुळे पितरांचे आशीर्वाद लाभावेत, घरातील नकारात्मकता कमी व्हावी, नजर दोष, करणी बाधा, सततचे आजारपण आणि पितृदोषापासून दिलासा मिळावा, तसेच घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास राहावा. हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी पुढे एक एक करून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर एक लाईकही नक्की करा. आता आपण जाणून घेऊया सोमवती अमावस्येला दही भाताचाच उपाय का केला जातो आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे. त्यानंतर मी तुम्हाला पहिल्या उपायापासून प्रत्येक उपाय अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. आता बघा, सोमवती अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित मानली जाते. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेले काही छोटे छोटे उपायही खूप महत्त्वाचे मानले जातात. विशेष म्हणजे हे उपाय करण्यासाठी मोठा खर्च किंवा कोणताही मोठा धार्मिक विधी करण्याची गरज नसते. मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर अगदी साध्या पद्धतीनेही हे उपाय करता येतात. आज मी तुम्हाला दही भाताचे एकूण 5 सोपे उपाय सांगणार आहे. या 5 पैकी तुम्हाला जे शक्य होतील तेवढे उपाय नक्की करा आणि वेळ व परिस्थिती अनुकूल असेल तर 5ही उपाय केलात तर अधिक उत्तम, कारण हे सर्व उपाय दही भाताच्या माध्यमातूनच केले जातात आणि प्रत्येक उपायाचा उद्देश वेगळा आहे. या उपायांमुळे पितरांचे स्मरण होते, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. तसेच नजर दोष, करणी बाधा, सततचे आजारपण, घरातील वादविवाद आणि मानसिक अस्वस्थता कमी व्हावी अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. म्हणूनच हा दिवस वाया जाऊ देऊ नका. अनेकांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी सुरूच असतात. कोणाच्या घरात सतत आजारपण असतं तर कोणाच्या घरात विनाकारण वादविवाद होत राहतात. काही जण खूप कष्ट करतात पण मेहनतीप्रमाणे यश मिळत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. नोकरी किंवा व्यवसायात वारंवार अडचणी निर्माण होतात. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की इतकी पूजा, जप, सेवा करूनही अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत. बघा, आपल्या धर्मात पितरांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. म्हणूनच सर्वप्रथम त्यांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. असेही सांगितले जाते की ज्या घरावर पितरांची कृपा असते त्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता टिकून राहते.
त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने केलेले हे छोटे उपाय अनेक जण आवर्जून करतात. यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट पुढे सांगणार आहे. दही भाताचा हा उपाय नेमका कोणत्या पद्धतीने तयार करायचा आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तरच उपाय योग्य प्रकारे पूर्ण होतो. आता उपायाची तयारी कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम ताजा भात शिजवून घ्या. भात शिजवताना त्यामध्ये मीठ, तूप, तेल किंवा इतर कोणताही पदार्थ घालायचा नाही. अगदी साधा अळणी भात तयार करायचा आहे. त्यासोबत ताजे आणि स्वच्छ दही घ्यायचे आहे. शक्यतो शिळा भात किंवा आंबट झालेले दही वापरू नका, कारण या उपायासाठी ताजेपणा आणि स्वच्छता यांना विशेष महत्त्व दिले जाते. उपाय सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवावे. देवघरात दिवा लावून आपल्या श्रद्धेनुसार देवांची पूजा करावी. त्यानंतरच दही भाताचा उपाय सुरू करावा. आता आपण पहिला उपाय पाहूया. हा उपाय पितरांच्या स्मरणासाठी, त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळावी या भावनेने केला जातो. हा उपाय तुम्ही सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 ते रात्री 11:45 या वेळेत करू शकता. यासाठी सर्वप्रथम एका द्रोणामध्ये केळीच्या पानावर किंवा पुन्हा वापरायचे नसलेल्या एखाद्या पत्रावळीमध्ये थोडासा साधा भात घ्या. त्यावर 1-2 चमचे ताजे दही घालून दही भात तयार करा. त्यानंतर हा दही भात आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. शक्य असल्यास अंगणात, गच्चीवर, टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेकडे हा नैवेद्य ठेवावा. हा दही भात ठेवताना मनापासून आपल्या पितरांचे स्मरण करा. त्यांच्या चरणी प्रार्थना करा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी राहू दे अशी विनंती करा. इच्छा असल्यास ओम पितृदेवताये नमः या मंत्राचा जप करत हा नैवेद्य अर्पण करू शकता. शक्य असल्यास हा उपाय घरातील पुरुषांनी करावा, पण ती शक्य नसेल तर घरातील महिला किंवा मुलांनी श्रद्धेने केला तरीही हरकत नाही. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. जर द्रोण उपलब्ध नसेल तर केळीचे पान, पिंपळाचे पान किंवा पत्रावळीचाही वापर करू शकता. मात्र शक्यतो असा आधार घ्या जो पुन्हा वापरायचा नाही, कारण पितरांना अर्पण केलेली वस्तू पुन्हा आपल्या उपयोगात आणत नाहीत. आणखी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दही भात ठेवण्यापूर्वी त्या जागेवर थोड्याशा पाण्याने एक गोल वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी दही भात ठेवा. त्याच्या बाजूला स्वच्छ पाण्याने भरलेले एक छोटे भांडेही ठेवावे. अशी पद्धत अनेक जण श्रद्धेने पाळतात. आता दुसरा उपाय पाहूया. हा उपाय घरात सुखशांती राहावी, वादविवाद कमी व्हावेत, अडकलेली कामे मार्गी लागावीत आणि कुटुंबामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे या भावनेने केला जातो. यासाठी गाईच्या शेणाची एक छोटी गौरी घ्यायची आहे. ती हलकीशी प्रज्वलित करून एका ताटात किंवा सुरक्षित भांड्यात ठेवायची. त्यानंतर त्या गौरीवर अगदी थोडासा दही भात आणि चिमूटभर काळे तीळ अर्पण करायचे. हे झाल्यानंतर हा नैवेद्य शक्य असल्यास आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा. जर बाहेर ठेवणे शक्य नसेल तर घरातच दक्षिण दिशेकडे तोंड करून श्रद्धेने ठेवला तरी चालेल. या उपायामागे मुख्य भावना म्हणजे आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या कृपेची प्रार्थना करणे. त्यामुळे हा उपाय करताना घाई करू नका. शांत मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने तो पूर्ण करा. आता पुढचा उपाय घरातील लहान मुलांसाठी किंवा सतत आजारी राहणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. जर घरातील एखादा मूल सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, वारंवार आजारी पडत असेल किंवा बाहेरून आल्यावर अस्वस्थ वाटत असेल तर हा उपाय श्रद्धेने केला जातो. तसेच घरातील एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल आणि तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची असेल तरीही हा उपाय करता येतो. यासाठी एका छोट्या वाटीत किंवा द्रोणात थोडासा दही भात घ्या. ज्या व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे तिच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हा दही भात उतरवायचा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एका व्यक्तीवरून उतरवलेला दही भात दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायचा नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा दही भात तयार करायचा. उतारा पूर्ण झाल्यानंतर तो दही भात घराबाहेर घेऊन जाऊन कावळ्यांना, कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना खाऊ घालावा. अनेक जण हा उपाय श्रद्धेने करतात आणि त्यामुळे घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक राहावे अशी प्रार्थना करतात. आता शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूया. हे सर्व दही भाताचे उपाय सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 पासून रात्री 11:45 पर्यंत या वेळेत करायचे आहेत. कारण याच वेळेत अमावस्या तिथी सुरू झालेली असेल आणि या काळात श्रद्धेने केलेला हा उपाय विशेष महत्त्वाचा मानला जातो. या सर्व उपायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा आणि मनातील विश्वास.
कोणताही उपाय घाईघाईने किंवा केवळ औपचारिकता म्हणून करू नका. शांत मनाने स्वामींचे आणि आपल्या पितरांचे स्मरण करत भक्तिभावाने हा उपाय करा. शक्य असेल तर मी सांगितलेले 5ही उपाय करा. पण वेळ किंवा परिस्थितीमुळे सर्व उपाय करणे शक्य नसेल तर यापैकी जितके शक्य होतील तितके उपाय श्रद्धेने केले तरी पुरेसे आहे. जर तुमच्या घरात सुतक असेल तर हे उपाय करू नयेत. तसेच महिलांना मासिक धर्म सुरू असेल तर घरातील इतर सदस्यांनी हे उपाय करावेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धा, सद्भावना आणि चांगल्या कर्मांसोबतच अधिक अर्थपूर्ण ठरतो. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा, ज्येष्ठांचा आणि पितरांचा आदर करा. त्यांचे आशीर्वाद हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे बळ असतात. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हा उपाय मनापासून आणि भक्तिभावाने केलात तर स्वामींची कृपा आणि पितरांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहोत अशी मी मनपूर्वक प्रार्थना करते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ज्यांना या माहितीचा लाभ होऊ शकतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच श्रद्धा, भक्ती आणि उपयुक्त धार्मिक माहितीसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.